गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील पवार अँड सन्सचा गणपती कारखान्यात गणेशांच्या मूर्ती बनवण्याला वेग आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांनी मूर्तिकार पवार यांच्या गण्या नायकाला पसंती दिली आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाने 7 फुटांपर्यंतच्या गणेशाच्या प्लास्टर आणि पॅरिसच्या मूर्तींना संमती दिल्यानंतर यावर्षी मोठ्या मूर्ती मोठे गणेश मंडळ हे मोठ्या प्रमाणात मागणी करते. नमस्कार. आपण वणी येथील जे पवार मूर्ती बनवतात, अनेक वर्षाची परंपरा असलेल्या आपण गणपती कारखान्यामध्ये आहे. गणपतीचे दिवस हे काही दिवसावर येऊन ठेपल्यानंतर आता गणपती बनवायला सुरुवात वेगाने झालेली आहे. काही जण कलरचा हात करतायत, तर काही जण मूर्तीचे जे छोटे मोठे कामं राहिले असतील ते पूर्ण करण्यात आता व्यस्त झालेले आहेत. गेल्या 3 महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यावर्षी गणपती बनवण्याला सुद्धा व्यत्यय येत होता. परंतु आता गेल्या 2 दिवसापासून ऊन पडत असल्याने मूर्तीसुद्धा आता गणपतीच्या बाहेर सुकण्यासाठी ठेवल्या आहेत. आपल्यावर बोलण्यासाठी आता शिवाजी पवार आहेत. एकंदरीत काय वाटतं, यावर्षी 6 फुटापर्यंत गणपतीला परवानगी दिली शासनाने, काय वाटतं तुम्हाला? साधारणतः यावर्षी कारखानदारांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं. मध्यंतरी त्याच्यावर POP बंदी चालू होती, तर शासनाने ज्या चांगलं कारखानदारांना सहकार्य करून त्याचं कारखानदारांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं. पण ह्या वर्षी तुम्हाला काय अडचण नेमकी काय निर्माण होत होती? त्याच्यामुळे माल लवकर बनवावं की नाही ही शंकाच होती मनात. तरी पण थोडंसं एक स्वतःच्या हिमतीवर थोडाफार चालू केलं होतं काम. आणि आता उत्साह मिळाल्यामुळे आता आणखीन जोमात काम चालू आहे. बऱ्याचशा मूर्ती आता पेंटिंग आहे पावसाअभावी, तरी तेवढं आम्हाला रात्रंदिवस काम करून त्याची मंडळांच्या ज्या बुकिंगच्या मूर्त्या आहे त्या आम्हाला त्यांच्या त्या दिवसापर्यंत. एकूण किती मंडळाच्या मूर्त्या बुकिंग झाल्या? साधारणतः 20 ते 25 मंडळं असतात. सुरगाण्यापासून तर इकडे दिंडोरी, पिंपळगाव, कळवण या पट्ट्यामध्ये सर्व असतात. गेल्या वर्षी दगडूशेठ हलवाईच्या जी मूर्ती होती त्याला प्राधान्य जास्त दिलं होतं. बाळकृष्णाला जी मूर्ती होती त्याला प्राधान्य दिलं होतं. यावर्षी मागणी कोणती जास्त आहे? यावर्षी मागणी परतच लालबागला आणि दगडूशेठला पण चांगली आहे. त्यामध्ये आता बऱ्याच नवनवीन व्हरायटी मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे सर्वच अशा बनवलेल्या मूर्त्यांना प्रत्येक मूर्तीला प्राधान्य मिळते. एकंदरीत मजुराची परिस्थिती कशी आहे? तुम्ही घरच्या घरीच सर्व काम करताय, मजूर भेटतात? आता एक दोन मजूर आहेत हाताखाली, परंतु सर्व आम्ही 5-6 माणसं घरचेच काम करतो. म्हणजे आपण पाहू शकतो की गेल्या 2 महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे, 3 महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे आता गणपती कुठेतरी सुकण्यासाठी उन्हात ठेवले जात आहेत. आणि या वर्षी तरी 5-6 फुटापर्यंत शासनाने जी परवानगी दिली त्यामुळे मूर्तिकारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. शामराव सोनवणे, एस मराठी, दिंडोरी, नाशिक. थांबा, आता एक प्लेन द्या जसे माझ्याशी बोल. व गणपती बनवण्याचे कामाला वेग आलाय व परिसरात सुरगाणा, नाशिक व या ठिकाणी अनेक मोठ्या बुकिंग मूर्त्या झाल्याचंही गणपती कारखान्याचे मालक शिवाजी पवार यांनी सांगितलंय. एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.